असू द्या, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत हा रूल तुमच्यासाठी आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय, बॉल ट्रॅव्हल होतोय, थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. चौकार. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कामतगर विपक्ष देवरुंग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. रेग्युलर फॉर्मॅटमधील ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. त्या ठिकाणी पहिलं षटक प्रितेश पाटीलच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॅलर्स देखील आडव्या बॅटचा प्रयोग. ऑन साईडला काव कॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. एक चांगली मॅच तुमच्यापर्यंत येत आहे, यात काही शंका नाही आहे, कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत. एका बाजूला विराज चोरगे अँड कंपनी, बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा, तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे या टीमला इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. अर्थातच हे बॅटल जे आहे ना ते भरपूर चांगलं रंगेल. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी दोन्ही टीम्समध्ये आहे. या बलेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय, उंची दिली होती, लेंथ कमी केली आणि त्यानंतर मात्र बीट केलाय फलंदाजाला. बॉल निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत 7 धावा धावफलकावर आहेत, चौकार आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रितेश पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. या बॉलर्स देखील अजून एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. यस, बॅटची कडा, अर्थातच कॅच ड्रॉप पाहायला मिळते आहे. या षटकातील ही दुसरी झेल ड्रॉप झाली आहे. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा बॉल हाताला होता. अगदी अनपेक्षित उचली, बॅटची एज लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षक सोबतच यष्टीरक्षकाच्या मागे देखील चुकी पाहायला मिळाली आहे. 8 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. प्रितेश बॉलिंग ट्रॅकवर बोलतोय. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टिक मिस करणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. एक चौकार जरूर आपण पाहिला या षटकामध्ये. त्या व्यतिरिक्त चांगल्या चेंडूची हाताळणी प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. खोलवा टप्पाचा बॉल ऑन साईडला ऑफर केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे आणि त्यावर 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट, रनआउटची विकेट, फलंदाज बाद. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत डबल 1. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अर्थातच स्कोर बोर्ड हे आपण पाहू शकता, ज्या ठिकाणी 4 एक्के पाहायला मिळतात. डबल 1, 11 धावा, 1 विकेट आणि 1 ओव्हर कंप्लीट. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं, फैलावलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन, बॉलिंग ट्रॅकवर हर्षद चौधरी येतोय. नेक्स्ट मॅच, टीम कामतगरचे कॅप्टन सोबतच टीम देवरुंगचे कॅप्टन आपण सज्ज राहा. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी हर्षद चौधरी बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने आपण संदेश भोईरला पाहतोय, जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतो, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे.
या मॅचचा विचार केला ना तर एक चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी संदेशचा रोल जो आहे तो अति महत्त्वाचा आहे टीम सरवली पाडासाठी. या बॉलचा बॉल बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव जातोय. अतिशय चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली सुरुवात या षटकाची झाली आहे. पहिला बॉल जो आहे तो अगदी खोलवर टप्प्याचा आपण पाहतोय. सोबतच वेग देखील पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप संदेश भोईर त्या ठिकाणी बीट झालाय. हर्षद चौधरी पुन्हा एकदा बोलतोय. या बॉल सिन्साट आउट खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे द पेस्टा कव्हरला बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 12वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. टीम दापोडेचा विचार केला तर अगदी मजबूत संघ आहे. सातत्याने भरपूर इम्प्रेस केलंय. चालू वर्षाचा विचार केला तर फुलटॉस आहे, ऑन साईडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. अगदी फुलटॉस बॉल तो देखील कपिल पाटीलला आला त्याच्या बॅटमधून. हा षटकार. फुलटॉस बॉलची मेजबानी स्वीकारली गेली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान कुलमान हरीश दादा ठाकरे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. षटकारासोबतच धावफलक जे आहे ते पुढे सरकलंय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कपिलने अकाउंट ओपन केलं 6 धावांच्या मदतीने. या बॉलचा ऑन साईडला हा फटका देखील चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अजित पाटील त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. धावांचा वेग वाढवणं खूप गरजेचं आहे टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडासाठी. कारण टीम दापोडेचा विचार केला तर त्यांच्यामध्ये देखील फलंदाज जे आहेत ना ते भरपूर चांगले आहेत. हे लक्षात घेता 50+ जावं लागेल टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. या बॉलर्स देखील ऑन साईडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. हवा तसं संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. 2-0 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. प्रयत्न जे आहेत ते तुम्हाला अधिक करावे लागतील. अगदी प्रयत्नांची पराकष्ट दोन्ही टीमच्या बाजूने होईल यात काही शंका नाही आहे. या बॉलर्स देखील लो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स अर्थातच आपल्याकडे वेल आहे. आपण संधी देऊया DJ घनराज. वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत आणि आता मात्र तिसऱ्या षटकाची धुरा. बॉलिंग ट्रॅकवर समीर येतोय. पाहूया समीर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा
टीम सरवली पाडासाठी. टॉप एज लागलाय, बॉल हव्यामध्ये, फटका फसलाय, यष्टीरक्षक दूर राहिलाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक नेल्सन फिगर 22 22 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल समीर पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, यस इज गॉन, मोठी विकेट. संदेश बोईर बॅक टू द डगआउट. षटकातील पुढचा बॉल समीर पुन्हा एकदा. या वेळेस बॅटची कडा लागली आहे, यस, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श, टीम दापोडे मध्ये हर्ष, फलंदाज बाद. च्या माध्यमातून 4 बॉल टाकून झाल्यात, 4 मध्ये 2 विकेट्स आणि धावा खर्च केल्यात 2 सिंगल. या बॉलेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही, फक्त सिंगलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. 3 सिंगल आतापर्यंत खर्च केल्यात, अतिशय चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून. समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, अंतिम चेंडू या षटकातील समोरच्या दिशेने विराजला आपण पाहतोय. या बॉलेस देखील आडव्या बॅटचा हा प्रयोग, मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच कामतगर विपक्ष देवरुंग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. स्वर्गीय बालाराम शंकर ठाकरे बाबांच्या स्मरणार्थ जे टॉस बॉक्स उभं केलं आहे त्या टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हा. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे कॅप्टन सज्ज आहेत, तर जय हिंद देवरुंग टीमचे कॅप्टन चला आपण देखील या. मित्रो, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025, नक्कीच व्यासपीठावर त्यांचं शुभ आगमन या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचं षटक सुजल बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम षटकामध्ये पाहूया किती धावा वसूल केल्या जातील. कपिल विथ विराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. टीम दापोडेच्या बाजूने चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॉल हव्यामध्ये,
क्षेत्ररक्षक दूर होते. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट झालाय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त सिंगलमध्ये डील पाहायला मिळते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. वारकरी संप्रदायाचे आमचे गुरुवर्य आणि या दावडी गावचे आमचे रमेश बाबा यांचं आगमन होताना पाहतोय. वेलकम बाबा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि विनंतीशील की आपण अण्णा आणि हरिभक्त परायण किरण महाराज यांच्या जोडून बसायचे आहे. पुढचा बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट झालाय. मोहर उमटली त्या ठिकाणावरनं 6 धाबांची. येतो कपिलच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. 6 धावा. सहाने धावफलक पुढे सरकलाय. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा षटक चालू झालंय. 2 बॉल टाकून झाल्यात. 7 धावा आतापर्यंत सुजलने खर्च केल्यात. कपिलला देखील माहिती आहे शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके ठोकणं अति महत्त्वाचं आहे टीम सरवलीपाडासाठी. 2 षटकार आतापर्यंत आल्यात कपिलच्या बॅटमधून. सुजल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 9 बॉलचा इशारा आलाय. अर्थातच खेळपट्टी सोडून चेंडू हाताळलाय. आव्हान तर धाव आणि सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. फ्री हिट बॉलवर किती धावा वसूल करेल कपिल पाहूया. या बॉलचा चेंडू पायावर आदळला होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. थोडी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आल्यात. टीम सरवलीपाडासाठी धावा येणं महत्त्वाचं आहे. 35 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॅटची गडा लागली आहे. यष्टी रक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलमध्ये एखाद मोठा फटका जरी आला तरी देखील एक टोटल जे पाहायला मिळेल ना त्या टोटलपासून फाईट करेल ना बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघ, यात काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. सुजल पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला भिडकावलाय. फटका तर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. चारने धावफलक 4 नॉट 40 वर पोहोचलाय. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील. सुजल पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल बीट झालाय. फलंदाज बीट झाला यष्टी रक्षक आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा झाल्या आहेत 41. 41 धावा धावफलकावर. 42चे लक्ष या ठिकाणी उभा केलंय टीम बालाजी स्पोर्ट सरवलीपाडाने. टीम वीर तानाजी दापोडे समोर या धाबांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. चला, जॉली स्पोर्ट कामतगार टीमचे कॅप्टन आणि सोबतच जय हिंद देवरुंग टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. वॉइस ऑफ यवतमाळ सुनील पवार सेकंड इनिंगसाठी या ठिकाणी जॉईन होत आहेत. वेलकम.
खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहिचान संदेश जी वखारे आणि एवन धुळी मधून मनोज ठाकरे. हा जो सामना पाहतोय आपण टॉप 12 ग्रामीणचे संघ या 3 दिवसापासून पाहतोय आपण. उद्या या स्पर्धेचा थेट शेवटचा दिवस असेल. दरम्यान व्यासपीठावर माजी उपसरपंच सरवली ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे सन्माननीय साईनाथ पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर आमचे 3 हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. डावरी गावाचे आमचे रमेश बुवा, तसेच हरिभक्त परायण किरण महाराज आणि त्यांच्या नावाने मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतोय. हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक चे आयोजक सुद्धा आहेत. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल का? टार्गेट पाहतोय आपण इथं मात्र निश्चित 42 धावाचं टार्गेट आहे. आणि जर विचार केला आपण विशाल नाईक सर तर 24 चेंडूमध्ये 42 मोठं आव्हान नाही आहे. जर विचार केला आपण त्याला बॅटर लगेच पाठवायचे. ऐसा लग रहा है कि भाऊ पाटिल ही बल्लेबाज है. तर दोन्ही बॅटर पाहतोय आपण. षटकार किंग ऑफ वीरताना दापोली टीमचा जो विचारला आपण कित्येक वर्षापासून निश्चित कमिंग सून भिवंडी 40+ मध्ये कधी घडलेलं नसेल. न भूतो न भविष्यती किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 40+ ची सर्वात मोठी टुर्नामेंट कमिंग सून. मालिकावीरी बाईक असेल. बेस्ट बॅटरसाठी हा गुपित बक्षीस ठेवण्यात आलेला आहे. आझाद वासरू एक खूप महत्त्वपूर्ण मोठं ग्रेट टुर्नामेंट कमिंग सून. कमीत कमी मॅन प्रत्येक टुर्नामेंटला 1 डझन असेल. 40+. मॅन ऑफ मॅच प्रत्येक मॅचला डे नाईट. आमचे अंपायर सांगतात की बालाजी स्पोर्ट सवलीपाडा टीमला 2 धावाची पेनल्टी आहे, कारण की ड्रेसिंग का चेसिंग कंपल्सरी आहे. आणि मध्ये रूल असतोय की मैं फॉर अप कामतगर क्या बात है. यस वही जोश कायम आहे. विलास बालू दादाचा तो षटक अद्भुत शेवटचा चेंडू टाकला होता. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण राईट मार्क विकेट. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रशांत. स्ट्राईकला बॅटर हर्षद. पहिल्या चेंडूवर आवडीचा फटका मारलाय. पुल पॉवरफुल होतोय का पाहायचे की मात्र सरळ हातात. प्रयत्न खूप चांगला, पण इशारा काय येईल पंताचे पाहायचे. हा चौकार. पहिले चेंडूवर मात्र इरादे साफ करतोय हर्षद चौधरी. नाव मोठ्या नावाप्रमाणे त्याची बॅटिंग सुद्धा खूप मजबूत आहे. मला आठवते 1 वर्षापूर्वीची खेळी अजून धानिवलीच्या मोरबेटच्या मैदानावर 14 चेंडूमध्ये काय धमाकेदार डाव साकारला होता. की पळकून सोडला होता. गोलंदाजाला तो हर्षद केमॅन. ग्रेट सुरुवात या चौकाराने. खातं उघडतोय स्वतःचं आणि टीमचं खातं उघडलं गेलं. प्रशांत सज्ज होताना राईटामध्ये विकेट मारा करतोय. अजून एक धमाका. यास मात्र फटका फटला काय पाहायचंय. दाए और बाए भगाते हुए फील्डर को हर्षद. चौकार. आणि शेवटी मात्र चेंडू नशीबमध्ये गेलाय. हॉटेल नशीबवाल्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन.
फोकट कोणी देत नाही. दमदार सुरुवात. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, एक छोटं आव्हान, त्यामधून अजून 2 धावा पेनल्टी. प्रशांत वापसी करावी लागेल. अजून एक धमाका. वाह वाह, उडा या गेंद को. तीन चेंडूमध्ये पाहतोय की आपण बॅटिंग करताना हर्षद नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे आणि पहिल्या 3 चेंडूवर तब्बल धावा चोपून काढल्या त्या 14. चौका षटकाचा व्यापारी बनलाय वीरचंद दापोळे टीमचा हा षटकाचा व्यापारी म्हणून ज्याची ओळख आहे. मोठी चर्चा. आमचे डीजे गणराज क्राईम पेट्रोलचा जर भाग बघितला असता पण हवालदारची आठवण झाली. आबोलीला पण आठवण करा. असा रांजणी गावचा एक उत्कृष्ट कलाकार. आणि गणदाता म्हणतात कलाकार कुठलाही असो उपाशी मरत नाहीये. अजून एक हा त्यापेक्षाही लांब 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 गगनभेदी षटकार. मंडप डेकोरचे प्रोप्रायटर किंवा कुठलाही जरी एखादा त्याचा व्यक्ती असेल तर आपण लगेच व्यासपीठावरून संपर्क साधायचा आहे. पण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण नाव प्रशांत आहे पण त्याला काय शांत राहू देत नाहीये. समोर कोण आहे? तालुका क्रिकेटचा ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचं नाव मोठं आहे असा हर्षद चौधरी नावाचा वादळ खेळपट्टीवर. आपल्याला 4 चेंडू मात्र धमाकेदार, धावसंख्या 20. प्रशांतला खूप मोठी चर्चा केल्यानंतर अजून एक. वा वा बाई वा, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता गाणं खूप चांगला वाजले. असं वाटतं की प्रशांत याला सुद्धा कामावर वाट लावण्याचं काम करतोय हर्षद नावाचा हा बॅटर. अजून एक उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा सलग येणारा 4था षटकार.
केलेली आहे. चांगला हा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. सन्मान देऊन फटका मारलाय. ठीक आमच्या समोर फंबलिंग पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केल्या जाईल. या एका दोन्ही टीमची धावसंख्या 36. 6 धावींची आवश्यकता आहे. कमालीचा षटक राहिला होता. पहिलाच आक्रमण केलं होतं. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर 6 षटकार. पोलचा फटका नियंत्रित फटका होता. पाहतोय आपण केवळ आणि मिडविकेट एरियाकडे. प्रशांत येतोय चेंडूवर फील करतोय. 37. किती चेंडूची वाट पाहावी लागेल. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. सुपर चेंडू टर्न केलंय आणि आता मात्र निश्चित 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. सज्ज होताना गोलंदाज रमाकांत मारा करतोय. यावेळेस पाहता परत एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण एक सिंगल जिथं मात्र कंप्लीट करेल. अजून मात्र निश्चित 3ऱ्या षटकाची वाट पाहावी लागेल दापोली टीमला विजय संपादन करण्यासाठी. असं वाटलं होतं की टफ फाईट करेल बालाजी स्पोर्ट, पण पहिल्याच ज्या षटकामध्ये सामन्याची हवा काढून टाकली हर्षद यांनी. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आता 40, फक्त आणि फक्त 2 धावीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 2 असं समीकरण. जय हिंद देवरुंग टीमचा कॅप्टन किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर लगेच आपण संपर्क साधायचा आहे. जय हिंद देवरुंग टीमचा संगनायक गोलंदाज सज्ज होताना. याच पात्र हुकचा फटका आणि आला हा विजयी चौकार आणि सामना जिंकला. इथं मात्र पाहतो आपण वीरताना दापोली टीमचा मोठा विजय. तब्बल 10 विकेटनी. बॉल फेकायचे प्लीज प्लीज. धन्यवाद. सामनावीर ठरलाय नो डाऊट. ज्याने तुफाने बॅटिंग केली तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. बॉल घ्यायचे आपण. यस हर्षद आपण या. मॅन ऑफ मॅच हर्षद चौधरी ठरलाय. व्यासपीठावर दावडेगावचे आमचे रमेश बाबा हे सुद्धा आहेत हरिभक्त परायण. त्याचसोबत या स्पर्धेचे आयोजक आमचे लाडके अण्णा. काय घोषणा मग सामनावीर हर्षद आपण यायचं आहे. सामनावीर हर्षद चौधरी आपण या. सुंदर ट्रॉफी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केली असे एलगुंदे गावाचे एक चांगलं व्यक्तिमत्व जितू मानेरकर साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे आणि गिफ्ट एम्पर अल्ताफ बाली यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. तर दापोली टीमनी कुठे जायचं नाही, थांबायचं आहे. खूप खूप धन्यवाद विराज बालू साहेब.